नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. म- महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधात राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली असून अवघ्या 4 महिन्यात 1626 आरोपींना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत एनडीपीएस अंतर्गत 1142 गुन्हे दाखल करण्यात असून सुमारे 293 कोटी रुपयांची अंमली पदार्थ जप्त करण्यात आली. याशिवाय अंमली पदार्थांच्या सेवनाने संबंधित 3191 प्रकरणे नोंदवण्यात आली. राज्य सरकार ड्रग्स माफिया विरोधात कठोर कारवाई करत असून विशेष मोहिमेद्वारे या रॅकेटचा मूळ उपटण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा ड्रग्स पुरवठा साखळीचा शोध घेत असतात. या मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अँटी नार्कोटिक स्क्वॉड स्थापन करण्यात आला आहे. या पथकामध्ये अनुभवी आणि सक्षम अधिकाऱ्यांची निवृत्ती केली जाणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाला भारतात आणण्यात यश मिळालं आहे. त्याच्या माध्यमातून देशभरात पसरलेल्या सुमारे 4000 किलो एमटी ड्रग्स नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा दावा करण्यात आला. अंमली पदार्थाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकार अधिक कठोर पावले उचलत असल्याचं स्पष्ट केलं. या कारवाईमुळे ड्रग्स तस्कराचे धाबे दणदणले असून पुढील काळातही अशी मोहीम सुरू राहण्यास असे संकेत फडणवीस सरकारकडून देण्यात आले आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया. तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.